आयुष्यातली नाती ही हातात पकडल्या रेतीसारखी झाली आहे. हातातून हळूहळू निसटत चालली आहे. आधी मित्र, मित्रांनो, आज असं खास कारण असं नाही आहे, पण खूप दिवसांनी मी ट्रॅव्हल करतो आहे, तेही माझ्या फॅमिलीसोबत. सो आम्ही पुणा क्रॉस करून जस्ट थांबलेलो CNG भरायला. सो तिकडेच बोललो एक स्टार्ट करूया व्हिडिओ, आणि अगोदरचं तुम्ही फुटेज तर बघणारच आहात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पेशली आज चाललो मी पंढरपूर आणि गाणगापूर, आणि तिकडे जाण्याचं असं कारण म्हणजे माझ्या बाबांची शेवटची इच्छा. सो बाकीची इन्फॉर्मेशन तिकडेच जाऊ, तिकडेच बघू सगळं. पंढरपूरचं दर्शन घेऊ, गाणगापूरला जाऊ, तिकडचे व्ह्यू बघू. सो आज आपण चाललो आहे आपल्या न्यू लोकेशनला, पंढरपूर आणि गाणगापूर. आठ 9 तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो पंढरपुरात, आणि इथे माझी आत्या राहते. आम्ही आत्तेकडे आज स्टे करू, थोडा रिफ्रेश वगैरे होऊन. बघा इव्हनिंगला मी ट्राय करेन. तर वाजलेत अंदाजे 4:30-5. थोडा एक 6-6:30 एकदा मी प्रयत्न करेन की थोडा परिसर फिरायचा. अन्यथा पण उद्या फिरू मस्तपैकी. काल संध्याकाळी यायला जरा उशीर झाला पंढरपुरात, आणि मग आम्ही तिकडे स्टे केला आमच्या आत्तेकडे. तुम्हाला आम्ही घर दाखवेनच. तसंच प्रॉब्लेम असा आला की अर्ली मॉर्निंग आम्ही निघलो होतो गाणगापूरला, पण तिकडे पण उशीर झाला. ऑलरेडी आम्ही निघालो आहे. गाणगापूर हे दत्ताचं एक क्षेत्र मानलं जातं. तिथे श्री वल्लभांचं स्थान आहे, आणि ते जागृत देवस्थान आहे. तर आम्ही आता तिकडे ट्रॅव्हल करतात. आजपर्यंत तुम्ही मला माझ्या मित्रांबरोबर ट्रॅव्हल करणार सगळ्यांबरोबर बघितलं असेल. आज माझ्या फॅमिलीबरोबर आहे. तर माझ्याबरोबर माझा भाऊ आहे अंकित, त्यानंतर माझी वहिनी आहे, इकडे आई आहे, आणि आमचा छोट्या काव्य आहे. हाय बोल, हाय हाय से हाय. डायरेक्ट तो बाय बोलला आहे सगळ्यांना. सो आपण इकडून आता गाणगापूरला जाऊ आणि तिकडचं दर्शन घेऊ. सो बाकीची तिकडची माहिती आहे, तिकडच्या जागृत स्थानामध्ये तिकडच्या आसपासच्या ठिकाणची माहिती मी तिकडे जाऊन देईन, आणि तिकडचे फुटेजेस आम्ही तुम्हाला दाखवू. भीमा आणि अमरज या नदीच्या संगमावर आहोत. मी बघू शकता पाठी भीमा नदी आहे, आणि डाव्या बाजूने आपल्या अमरज ही नदी येऊन भीमे नदीला भेटते. ह्या संगमाला खूप पवित्र मानलं जातं, कारण का इकडे श्रीपाद वल्लभ यांचं दुसरं रूप म्हणजेच नरसिंह सरस्वती यांनी 24 वर्ष इकडे त्यांनी राहिले, आणि इकडे त्यांनी आपले कार्य केले. ह्या नदीच्या संगमालाच सर्वजण आपल्या आंघोळ करून व हातपाय धुवूनच पुढे गाणगापूरच्या वल्लभांचं मंदिर म्हणजेच नरसिंह सरस्वती या मंदिराला भेट देतात. आता आपण इकडून त्या मंदिराला जाऊ आणि तिकडे भेट देऊ. आता आपण जे पाहिलं ते दत्तांचं औदुंबराचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडची अशी प्रथा मानली जाते की त्या झाडाला जे धागे बांधले जातात ते आपल्या ज्या इच्छा आकांक्षा असतात त्यासाठी बांधले जातात. तसे ते लोकांनी त्याच्यावर बांधलेले आहेत. आणि आता आपण इकडून पुढे मंदिरात जाणार आहोत श्री नरसिंह सरस्वतींच्या. आपण ते पुढे जाऊ. आपण मंदिराच्या गिरीश पुजारी यांना भेटवत आहोत आणि त्यांच्याकडून आपल्या ह्या मंदिराबद्दल थोडा इतिहास जाणून घेऊया. ते आपल्या इकडच्या इतिहास आणि इकडे जागृत देवस्थानाबद्दल आपल्याला सांगतील. नमस्कार, मी गिरीश पुजारी, श्री क्षेत्र गाणगापूर इथला पुजारी आहे.
दत्त महाराजांचा दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराजांचं हे स्थान आहे. दत्त महाराजांचा प्रथम अवतार श्रीपाद वल्लभ स्वामी, दुसरा अवतार श्री नरसिंह स्वामी. दत्त महाराजांनी या क्षेत्री यायच्या अगोदर त्यांचा जन्म झाला लाडकारंजा, हे महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यामध्ये लाडकारंजा म्हणून जन्म होतो. ते जन्म होऊन नंतर त्यांनी नरसोबाच्या वाडीला 12 वर्ष तप करून औदुंबरला चातुर्मास करून शेवटी ते गाणगापूरला आलेलं आहे. गाणगापूरला आल्यावर अगोदर भीमा महाराजा संगमेमध्ये स्नान करून त्या निर्गुण मठ दत्त महाराजांचं मूलस्थान आहे. दत्त महाराजांनी इथे त्यांचे पादुका ठेवलं. गुप्तालय स्थान आहे ते. महाराजांनी या क्षेत्री इथे अनेक चमत्कार दाखवले, म्हणजे वंध्या स्त्रीला मुक्ती म्हणजे मूत्रजन्माकरता आशीर्वाद दिलेले आहे, ब्रह्मराक्षसाला मुक्ती दिलेली आहे. जे कोणाला काय त्यांचे मनोकामना आहेत लवकरात लवकर पूर्ण होऊन त्यांना चांगला आशीर्वाद लाभतो. आणि कोणाला पितृदोष असेल इथे येऊन अन्नदान केल्याने त्यांचा दोष मुक्त होतो. कोणाला स्मरणार्थ अन्नदान केलं तर त्यांच्या सद्गती लाभते. आणि कोणाला इथे काय मनोकामना बाहेरचं बाधा वगैरे पीडा असेल त्यांनी गाणगापूर विशेषतः ज्यांनी गाणगापूर सेवा पारायण गुरुचरित्र पारायण इथे काय केलं तर सुद्धा निवारण होतं. दत्त महाराजांनी इथे काय सांगितलं, फक्त माझं स्मरण कर त्यामानाने तुला मी पूर्णपणे आशीर्वाद देईन. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरण मात्र संतुष्टाय. स्मरण केल्यावर मी तुम्हाला आशीर्वाद देईन म्हणून दत्त महाराजांचं पादुका स्थान आहे. महाराजांनी या ठिकाणी निर्गुण पादुका ठेवलेलं स्थान आहे. दत्त महाराज स्वतः त्यांचे पादुका ते ठेवून 723 वर्ष झाले आणि गुप्तालय स्थान आहे. सकाळी आपण केव्हाही गाणगापूर आला तर सकाळच्या वेळात आला तर ते पादुकांचं दर्शन होतं. पहाटे 3 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पादुकांचं दर्शन असतं. दत्त महाराजांची गाणगापूर क्षेत्री विशेष म्हणजे निर्गुण पादुका आणि इथे भीमा अमरजा नदी संगमस्थान हे 2 महत्त्वाचे. आणि दुपारी 12:30 वाजता जो अन्नदान होतो तो मधुकरीचं पण गाणगापूर महत्त्व आहे. स्वतः दत्त महाराजांनी या क्षेत्री भिक्षा इथलं स्थान आहे म्हणून दत्त महाराजांनी इथे भिक्षा अजूनसुद्धा येऊन लोकांना अनुभवतात, भिक्षा घेतात वाढतात म्हणून इथे आलेल्या लोकांना भिक्षा वाढायचं आणि भिक्षा घ्यायचं असं पद्धत आहे. धन्यवाद. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा. आता आपण येऊन पोचलो आहे अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या मठाच्या इथे. पण असं झालं की आम्हाला यायला थोडा उशीर झाला आहे, त्यामुळे हे मठ बंद तर नाही आहे. इकडे बाकीच्या गोष्टी बंद आहेत, सगळ्या गोष्टी बघता येणार नाही आहेत. तर आपण प्रयत्न करू सगळ्या गोष्टी बघण्याचा आणि सगळं मठातून सगळं दर्शन घेऊन होणार तर सगळ्या गोष्टी होतात. आणि मी प्रयत्न करेन सर्वात जास्तीत जास्त तुम्हाला मठ दाखवायचा. माहिती मी थोड्या देईन कारण इकडे थांबायला मनाई आहे सध्याच्या काळात, करोनाचा जो काळ आहे त्यामुळे. तर पण तसंच आपण आता दर्शन वगैरे घेऊ आणि मग तुम्हाला सगळे फुटेज दाखवून मग तुम्हाला इकडची मी माहिती देईन. अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतलं. तिकडचं बघितलंच मंदिराचा एंट्रन्स, तसंच औदुंबराचं झाड, वटवृक्ष, मंदिर, मठ, तसंच अन्नछत्रात असलेली तिकडची लोकांची सोय. तिकडे हजारो 1,500-2,000 दिवसाला जेवण करून जातात लोक, त्यांना प्रसाद मिळतो. तसंच तिकडे असलेली पादुकावर स्वामींची मूर्ती, आपण त्याचं दर्शन घेतलं. तसंच दत्तांची ही 3 रूपं आहेत. पहिले श्रीपाद वल्लभ, नरसिंह सरस्वती, तिसरं म्हणजे श्री स्वामी समर्थ. पहिल्या गाणगापूरला नरसिंह सरस्वतीला आपण जाऊन आलो आणि आता अक्कलकोटला. तिसरे हे श्रीपाद वल्लभांचं हे पिठापूरला आहे, जे आहे आंध्रामध्ये. तिकडे सध्या आपल्याला जाता येणार नाही, पण ह्या गोष्टीचं तिसरं जे दर्शन आहे तेही लवकरात लवकर करू आपण. आणि आज केलेल्या दर्शनाचं तुम्हाला कसं वाटलं दर्शन, आणि मी माझ्या फॅमिलीसोबत तेही आहेत, त्यांनाही बरं वाटलं. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. आणि
आत्ता आम्ही इकडून निघत आहोत फिरत्या प्रवासाला, म्हणजे पंढरपुरात परत जाणार आहोत जिथे मी राहणार आहे, आणि उद्या परत आमची रिटर्न जर्नी आहे. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. माहीत नाही ह्यावेळेचा व्लॉग किती मजेशीर आणि किती दमदार आहे, जो तुम्हाला आवडेल. पण प्रयत्न केला आहे सर्व गोष्टी दाखवण्याचा, सर्व गोष्टी तुम्हाला सांगण्याचा. कारण का आयुष्यात मिळालेल्या 2 महिन्याच्या 2 धक्क्यामध्ये स्वतःला सावरणं मला कठीणच होतं. आधी मित्र गेला आणि मग बाबा. पण स्वतःला नक्कीच मी सावरत आहे, प्रयत्न करत आहे प्रत्येक गोष्ट फिरण्याचा, एक्सप्लोअर करण्याचा, नवीन काहीतरी करण्याचा. सोबत तुमची आहेच, सर्वांचा सपोर्ट आहे. नक्कीच काहीतरी करेन, नक्कीच काहीतरी नवीन दाखवेन. फक्त आज चंद्रभागे ठिकाणी बसून पांडुरंगाकडे एकच प्रार्थना, 2 धक्क्यांत सावरायला ताकद दिली, आयुष्यात 3रा धक्का दिला. पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार नाही, कारण का कालही आम्ही जिथे गेलो तिथून यायला उशीर झाला, आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळीकडे मंदिरही सकाळी 7 ते संध्याकाळी 7 ह्या वेळेतच चालू आहे. आताही आम्हाला निघायचं आहे परतीच्या प्रवासाला, त्यामुळे मी जास्त वेळ इथे थांबत नाही आहे, आणि मी तुमचा रामराम घेतो आज. बाकी आज काय सांगणार नाही आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आयुष्यातील नाती एकामागून अशी निष्ठत गेली जशी हातात पकडली रेती, तशी अशी वेळ आई येत गेली, तशी अशी नाती कमी होती. आधी जवळचा मित्र सिद्ध्या, मग मार्चमध्ये बाबा. 2 धक्के सहन करणं खूप कठीण होतं मला. आजही मला ते एक्सेप्ट करणं कठीण जातं. कधी कधी वाटतं की मोबाईलवर सिद्ध्याचा कॉल येईल किंवा मेसेज येईल. कधी कधी हेही वाटतं मला बाबा माझी हाक मारते. 2 धक्के एवढे सहन नाही झालेत की 3रा धक्का नाही घेऊ शकत. एनिवेज मी आता निघतो. चंद्रभागेचं थोडं आपण व्ह्यू बघू, पंढरपूरचा व्ह्यू बघू. ह्यावेळी पंढरपूर फिरता येणार नाही आहे. आता आम्हाला त्या दिवशी यायलाही उशीर झाला, कालही यायला उशीर झाला, आणि आता परतीचा प्रवास करायचा आहे. सो मी तुमचा रामराम घेतो. पांडुरंग.